महिला आयोगाचा कारभार जनसुनावण्या महिला आयोगाच्या कार्यालयातनं न होता राजकीय पक्षाच्या कार्यालयातनं अर्थात राष्ट्रवादीच्या कार्यालयातनं सुरू असायच्या, अशी देखील आता माहिती सुरू आहे। ज्या रुपाली चाकणकर आहे त्या पक्षीय कार्यालयात जनसुनावणी घ्यायच्या, ते देखील पुण्यातच फक्त। एक लक्षात घ्या, आज महामहिम राज्यपाल महोदयांची जी महाविकास आघाडीच्या सर्व महिला नेत्यांच्या वतीने भेट घेतली गेली, या भेटीमध्ये चाकणकर हा विषय म्हणजे असा काही व्यक्तिगत पातळीवर जायचं कारण नाही आणि एवढा छोटा विषय घेऊन इथे येण्याचं पण काही कारण नाही। जे मुद्दे आम्ही आज इथे चर्चेला मांडलेले होते ते सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा की हगवणे केसमध्ये खूप सारा राजकीय हस्तक्षेप आहे। हगवणे केसमधले ज्या जालिंदर सुपेकरांचं नाव आम्ही वारंवार घेत होतो आणि ज्यांचं डिमोशन झालं, त्या जालिंदर सुपेकरांचे सख्खे मेहुणे शशिकांत चव्हाण हे खडक पोलीस स्टेशनला PI आहेत। शशिकांत चव्हाण यांच्याकडेच हगवणे ज्या चोंदेंच्या थार गाडीतनं गेले होते, त्या चोंदेंच्या 2 मुलींच्या सुनांच्या केसेस होत्या। याच शशिकांत चव्हाण यांची अरबो खरबोची वेगवेगळ्या बिल्डर साइट्स पुण्यामध्ये चालू आहेत। त्यामुळे शशिकांत चव्हाण आणि जालिंदर सुपेकर या दोघांची चौकशी करण्यात यावी या केसमध्ये, यासाठी आम्ही माननीय राज्यपाल महोदयांना आज चर्चा केली। दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता लाडकी बहीण योजनेच्या साठी म्हणून जे पैसे वर्ग केलेले आहेत, विशेषतः आदिवासी कल्याण विभागाचा निधी आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी, सारथी, बार्टी, महाज्योती अशा 3ही ठिकाणच्या फेलोशिप्स अजून मिळालेल्या नाहीत। त्यामुळे तुम्ही लाडकी बहीणचे पैसे द्या, पण ते पैसे देताना ज्या वंचित घटकाचा निधी आहे तो निधी अजिबात कुठेही वळता केला जाऊ नये, यासाठी आम्ही राज्यपाल महोदयांकडे मागणी केली। एक तिसरा महत्त्वाचा मुद्दा, ड्रग्जचा मुद्दा गेली 2-3 वर्षांपासून गाजतोय। विशेषतः पुण्यामध्ये अनेक इल्लीगल पब बार आहेत, ज्याचा त्रास रस्त्याने चालणाऱ्या मुली आणि महिलांना होतो। तर त्याही संबंधाने राज्यपाल महोदयांनी स्वतः पुढाकार घेऊन त्या जिल्ह्यांच्या SPंना बोलावून घेऊन त्यांच्याशी बोलावं, या संदर्भात चर्चा झाली। चौथा महत्त्वाचा मुद्दा जो आपण महिला आयोगाचा बोललात, आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचं एकमत होतं की या ठिकाणी आपण पूर्णवेळ काम करणारी एखादी अध्यक्षा द्या, ज्या पार्टी कार्यालयातनं जनता दरबार भरवतील अशा महिला काही त्याच्यात काम करू शकत नाहीत। विशेषतः ज्यांना कायद्याचा परिघ माहीत आहे अशा महिला असाव्यात त्या, कारण ज्या आत्ता विद्यमान अध्यक्ष आहेत त्या कुठल्याही कायद्याची पदवी घेतलेल्या किंवा कायद्याचा अभ्यास केलेला नाहीत, त्यामुळे त्यांना कायदा कळत नाही। त्या ईमेल पाठवण्याला सुमोटो म्हणतात, सुमोटो कसा केला जातो हेही त्यांना कळत नाही, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये महिला आयोगाची इतर सदस्यांची पदं भरलेली नाहीत, त्याही संदर्भाने त्यांच्याशी आता आम्ही चर्चा केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे गेल्या 5 महिन्यांमध्ये महाराष्ट्रातनं ज्या अनेक मुली आणि महिला, तब्बल ती 4 लाखांची संख्या आहे, 5 महिन्यातली 13,533 इतकी संख्या आहे आणि गेल्या 4 वर्षातली तब्बल 5 लाखांची संख्या आहे। पूर्ण देशभरातली 13 लाखाची संख्या आहे ज्या महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत आणि त्या संदर्भाने महिला आयोग किंवा पोलीस काहीही करू शकत नाहीत। सो या ज्या मिसिंग बायका आहेत यांच्या संबंधाने राज्य शासनाने पुढाकार घेऊन काही वेगळी मोहीम काढता येईल का, या संबंधाने आता आम्ही राज्यपाल महोदयांशी चर्चा केली आणि मला आनंद आहे की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन राज्यपाल महोदयांनी अतिशय चांगला वेळ देत आमच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्हा सगळ्यांना आश्वस्त करत, ड्रग्जचा मुद्दा असेल, महिला आयोगाचा असेल, त्यांनी तिथल्या तिथे हे सगळं ऐकून घेत त्याच्यावर की आम्ही महिला आयोगाला बोलवून त्यांना आम्ही प्रश्न विचारू, त्यांना आम्ही जाब विचारू किंवा ड्रग्जच्या मुद्द्यावर नो ड्रग्ज ही मोहीम चालवली जाते तर त्यावर आपण आम्हाला कधीही कळवा, आम्ही त्यात काम करायला तयार आहोत, असंही राज्यपाल महोदयांनी सांगितलं। मला वाटतं ही आमच्यासाठी म्हणजे विरोधकांच्यासाठी ही आश्वासक बाब आहे। मागच्या राज्यपाल महोदयांच्या तुलनेत या राज्यपाल महोदयांचा हा निपक्षपाती दृष्टिकोन आम्हाला जास्त भावणारा होता। एक तर ते असं आहे की रुपाली चाकणकर म्हणतात की माझ्यावर टीका केल्यावर प्रसिद्धी मिळते, त्यामुळे ते कदाचित राजभवनावर गेले। कोण आहेत चाकणकर? कोण आहेत चाकणकर? रश्मिका मंदाना आहेत का?
का चाकणकर स्मृती इराणी आहेत? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या, बॉलिवूड मधल्या, प्रशासनातल्या? कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात. त्यांनी या अंधश्रद्धेतनं जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं. त्यांच्यासाठी तत्परतेने पुढे आलेले त्यांचे लाडके भाऊ सुनील तटकरे साहेब यांनाही माझी विनंती असेल की तटकरे साहेब, तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला या अंधश्रद्धेतनं बाहेर काढा. त्यांच्या बोलण्याने किंवा त्यांच्यावर न बोलण्याने आम्हाला काही घेणं देणं नाही. मी तर म्हटलं ना की चाकणकर हा अत्यंत छोटा विषय आहे. आम्ही ज्या विषयांना डिस्कस केलं, लाडकी बहीण योजना, ड्रग्जचा मुद्दा, महिला बेपत्ता झाल्यात, महिला सुरक्षा आणि सगळ्यात महत्त्वाचं की हगवणे केस ही CID कडे वर्ग करण्यात यावी आणि जालिंदर सुपेकर आणि खडक पोलीस स्टेशनचे त्यांचे सख्खे मेवणे शशिकांत सुपेकर यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी व्हावी. समोर येतो आहे 843 ज्या महिला होत्या, ऊस कामगार महिला, त्यांच्या गर्भपिशव्या काढाव्या लागल्या त्यांना, कारण त्यांना ज्या प्रकारे शारीरिक स्थिती असते महिलांची, काम करता येत नाही, अशा गोष्टींमुळे कुठेतरी गर्भपिशवी काढावी लागली. तसं पण या प्रकरणाकडे बीड मधला गर्भाशयाची पिशवी काढण्याच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या महाराष्ट्रात नाही तर देशातलं क्रमांक 1 आहे त्यामध्ये. आणि यावर आम्ही सातत्याने आवाज उठवत राहतो, कारण बीडचा हा जो जिल्हा आहे हा ऊसतोड कामगारांचा पट्टा म्हणून ओळखला जातो आणि ऊसतोड कामगारांना दोघांचं मिळून एक कोयता असतो, स्त्री आणि पुरुष. अशा परिस्थितीमध्ये जर बाई गर्भधारणा झालेली असेल तर कोयता मिळवायला अडचण येते. त्यामुळे बाई मोकळी असली पाहिजे. या अर्थाने जी गर्भाशयाची पिशवी काढली जाते, एका अर्थाने तिचा मातृत्वाचा अधिकार नाकारणं या सगळ्या गरिबी आणि आर्थिक स्थितीमुळे हे वाईट आहे. दुर्दैव असं की याची जरा सुद्धा काय म्हणता येईल त्याला एक थोडीशी जाणीव सुद्धा इथल्या आयोगाला नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा की आज कुणीतरी काहीतरी बैठक नेमलेली होती, काहीतरी असं चाललेलं होतं. मला कळत नाहीये की त्यांना खरंच बैठक घ्यायचा अधिकार आहे का. मुळात राज्यपाल जर महिला आयोगाची नेमणूक महामहिम राज्यपाल महोदय करतात आणि राज्यपाल महोदयच त्यामध्ये काही फेरबदल करू शकतात, तर नीलम गोरे त्याची समीक्षा कशा करू शकतील. आणि जर याच्या उपर नीलम गोरेंचं असं म्हणणं असेल की मी विधानसभेची उपसभापती म्हणून ही बैठक बोलावली, तर विधानसभेच्या उपसभापतीने पारदर्शक पद्धतीने आणि निपक्षपाती पद्धतीने वागायला हवे. आपल्याच मर्जीतल्या 4 बायका बोलून उगाच असं वासरात हुंडीगाई शहाणं म्हणणं बरोबर नाहीये, हे समजलं पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा, जर त्यांनी विधानसभेच्या उपसभापती म्हणून जर हे बोलावलेलं नसेल तर मग त्यांनी NGO म्हणून काम केलेलं असेल तर ते AC रूम मध्ये बसून नाही, गावखेड्यात शेताच्या बांधावर जाऊन ते काम करावं ही अपेक्षा आहे. सहकारी काँग्रेसच्या संगीता तिवारी या थोड्याशा नाराज होऊन गेल्या, कारण त्यांना आतमध्ये प्रवेश मिळाला नाही. ते म्हणतात की किशोरीताई आणि सुषमाताई आतमध्ये गेल्या पण मला सोबत घेऊन गेल्या. नाही, मी संगीताताईंची नाराजी समजू शकते. ती टेक्निकल अडचण अशी होती की या सगळ्या शिष्टमंडळाच्या वतीने बोलणी करत होत्या रोहिणीताई, पण रोहिणीताईंकडून रोहिणी खडसे आणि शिष्टमंडळ असा शब्द लिहायचा राहून गेला. त्यामुळे अपॉइंटमेंटमध्ये फक्त रोहिणी खडसे असंच नाव आलं, बाकी कोणाचीच नावं नव्हती. मी आज जाऊन सेक्रेटरी साहेब आणि त्या सगळ्यांना मुद्दा नीट समजावून सांगितला आणि मला असं वाटत होतं की मागून त्या येतील, कारण काँग्रेसच्या दुसऱ्या नेत्या आमदार ज्योतिताई गायकवाड फार उशिरा आल्या आणि त्या ज्योतिताई सोबत आत येऊ शकल्या असत्या, पण त्या आत आल्या नाही. आणि मधून मी त्यांना फोन करायला, आत रेंज अजिबात नाहीये, आपण कधी मध्ये जाऊन बघा, रेंज नाहीये. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला आमचे फोन बाजूला ठेवावे लागले, त्यामुळे आम्ही त्यांना फोन करू शकलो नाही. पण संगीता तिवारी सुद्धा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. एक प्रश्न राज्य सरकारच्या अंतर्गत वादासंदर्भातला आहे. राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री विरुद्ध राज्यमंत्री असा एक नवा वाद निर्माण झालेला पाहायला मिळतो. राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले, कॅबिनेट मंत्री आम्हाला अधिकारच देत नाही, त्यामुळे काम करता येत नाही. सध्याच्या सरकारमध्ये कॅबिनेट विरुद्ध कॅबिनेट असा सुद्धा वाद चालू आहे, लक्षात घ्या. म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री स्वतः प्रेस घेऊन सांगतात की माझा निधी पळवला जातोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.